दोरीवरचा सर्प गेला का भ्रम गेला? तो खरा वाटत होता सर्प. घाबरगुंडी उडाली होती त्यानं आपल्याला. लागली कोणीतरी मंत्री आमंत्रित आला, त्यानं वाळू घालून गेली. आता काही दिसत नाही म्हणते थोडं. सर्प आता गेलेला दिसतो. तरी पण आला तो संध्याकाळच्या टायमाला तिथून चालायला निघाला. काय अजून दिसत नाही काय? आता हे कल्प आहे का काय? कल्पना परेशान झाला का वास्तविक परेशान आहे तो? चल भ्रम झाला ना तो. काय झाला? सर्प आहे का तिथं? नाही. मग ते वाळू भरल्याने गेला का नाही? मंत्र तंत्राने गेला का? घाबरगोंडी उडाली नव्हती का? नव्हता. कसं काय होता का नव्हता? सांग तुम्ही. आधी तुम्हाला वेळ झाला, गडबड झाली, प्रवचन करा नाही तर संपवा. बरोबर मी तयारच आहे. तसं कसं होता का नव्हता बोलायचं. त्याच्यात काय आलं? होता का नव्हता सर? गुडघे कोण फुटले काही लोकांची, बचाळी कोण पडली? अरे बापरे, एकावर एक पडले, चक्रा चक्री झाली. होता का? पळून गेला का? बिळात गेला का? मारला का? गेला का? नव्हता का? मग वाटला का होता? तिथं काय आहे असं वाटलं? साप आहे असं वाटलं. काय असं? स्वप्नात सगळा पसारा आपल्या जगासारखा दिसतो. मुंबई पुणे रोड चाललेले, तुमचा प्रवास चाललाय, तुम्ही दिल्लीला गेले आले. हे स्वप्नात नाही घडत का सगळं? मग मी दिल्लीला गेलो आलो हे वाटलं का? हे खरं आहे? वाटलं. तिथले रोड वगैरे काय सुधारणा चालल्या हे काय? मग जाग आल्यावर काय म्हणतो? अरे दिसत ती स्वप्न लटिकी. कसं कसं? परी जागरी होय ठाऊकी. हे लटक हे कधी कळतं? तसं ज्ञानाची जागृती झाल्यानंतर आपणच खरे आहोत. म्हणजे आपण म्हणजे देवस्वरूप, देवच खरा आहे. हे लटक आहे ना सगळं. लटिका व्यवहार सर्व हा संसार. लटिका व्यवहार सर्व हा संसार. वायायर धार हरिविना, वायायर धार हरिविना, हरिविने हरपडी चिंता, हरिमुखे गाता, हरपडी चिंता. हरिमुखे म्हणा. तर लटिका व्यवहार सर्व स्वप्न जसं लटक आहे, पण कधी लटक वाटतं? तसं ज्ञानाची जागृती झाली, वास्तविक जागृती झाली. हा प्रपंच कसा आहे? हा खोटा आहे का खरा आहे? हा आहे का नाही? आहे वर्गातला का नाही वर्गातला आहे? प्रपंच एक झाला होता, मिथ्या वार्ता. मागे होईल पुढे होईल मागुता, कदा कल्पांती घडेना. स्वप्न जसं माग नाही तर पुढे, मधातच भासलं काय? मृगजळ मधातच भासलं. त्या हरिणाला ते खरं वाटतं. काय? मृगजळ खरं वाटतं. पाणी नसता पाणी आहे मृगा वाटले खास. पाणी पाणी करता त्याच्या देहाचा हो, नरदेही या आज्ञाजीवाला तसाच हाव हो. बस सुख सुख म्हणून व्यर्थ हिंडती, करीतो काळजी ग्रास हो. असा सगळा प्रकार. आपण सुख सुख बाहेर शोधायचं. सुख तुमचं स्वरूपच आहे. सुख हे काय तुमचं स्वरूप. भ्रमामुळे याच्यात त्याच्यात सुख वाटायला लागलं. घरात सुख, दारात सुख, मुलात सुख, पोरामध्ये सुख. मुलापासून तरी सुख मिळेल. नातू जरा बरा दिसतो, म्हणजे जीव लागला असं वाटतं. चाललं खालारा पाणी. सुखाचा शोध आहे. सुख इकडं तिकडं कुठं गेलेलं आहे, हरवलं आहे का तुमच्या जवळच आहे? जवळच आहे. सर्व सुख हे दुसरीकडं आहे का काही हरवलं आहे? तुम्हीच आहात. ते तुमच्या जवळ आहे का तुम्हीच आहात? आम्हीच आहोत. हे लक्षात आलं? आम्ही ते मीच आहे ना. आपल्या मंगलचरणात काय आलं?
ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीच आहे. असं काऊन बरं, याच्याकडे लक्ष द्या. म्हणून हे मंगलाचरण मी निवडलं, आपल्याला लक्षात घ्यावं. बरोबर आहे का नाही? मग सांगा आता, तुम्ही स्वप्नाची साक्षी आहात का स्वप्नातले कोणी आहात? स्वप्न आलं गेलं पण तुम्ही, जागृती आली गेली पण तुम्ही आहात, निद्रा आली गेली पण तुम्ही आहात. तुम्ही कधी नाही. अवस्थात राहायचे कोण आहात तुम्ही? अवस्था किती झाल्या? तीन. जागृती, स्वप्न आणि निद्रा. निद्रा आली, जागृती आली, स्वप्न आलं, गेलं त्याला जाणणारा मी आलो. नाही आहेच आहेच. मी आलो आणि मी कधी नाही, मी त्रिकाला बनलो. मग तुम्ही मरणारे आहात का अमर आहात? आता अमर आहा, अमर आहा, अमर आहा, अमर आहा. खरे की पाग कोठे, खरे की पाग कोठे. न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल, मग वरसायस करेल. याच्यात नका गुंगू, क्लासिकल बरी बरे याच्यात गुंगू. तुम्ही या संसाराची सुद्धा काय आहात? साक्षी आहे. द्रष्टे आहात. द्रष्टे होऊन राहायचं का आहेच? आहेच. आपण कसे आहोत त्याचे? ते समोर असलं तर साक्षी, नाही तर कशाची साक्षी? समोर दिसलं तर त्याच्यात स्वतंत्र तुम्ही आपल्या आहात. तुम्ही कधी नाही, तुमचा कधी अभाव आहे. पण जे समोर आलं त्याला मी म्हणतो. तुम्ही जे समोर आलं, आता एक 5-6 वर्षाचा देह, त्याला तुम्ही काय म्हणता? मी लहान, मी कसा आहे असंच ना. अरे ते राहू दे ना, काय गडबड बाहेरच बरं. पाच 6 वर्षाचा अशावर काय म्हणतो तुम्ही? मी लहान आहे, मी बरोबर आहे. 25 वर्षात झाल्यावर करू नये. 10 वर 0 पुन्हा 1 ठेवल्यावर मी कसा आहे? किती झाले? बाल, तरुण, वृद्ध. बघ, बालपण आलं गेलं 100 वर्षात झालं तर तरुणपण आलं गेलं. आणि ज्याला तुम्ही वृद्ध म्हणतात ते मावळायला आलं. बालपण आलं, तारुण्य आलं, वृद्ध अवस्था आली, मी त्याला जाणणारा आलो. मी मरणारा आहे का न मरणारा आहे? न मरणार. मी मला काय समजू लागू? मरणार. मी मला काय समजू लागलो? मरणार. मरणारा. सुखाचं ठेव. तुला काय सुखाचं ठेव? हे सुखाचं राहतच नाही रे. मी मरणारा का न मरणारा? न मरणार. मी बदलणारा का न बदलणारा? न बदलणार. शरीर बदलत चाललं पण मी बदलत नाही. शरीर स्थूल आहे, सूक्ष्म आहे. शरीर मी नाही, शरीर माझंही नाही. नाही. मग शरीराचा रंगही माझा नाही. नाही. मी गोरा का काळा? नाही. काय चालली बकडा पकडी? मी गोरा का काळा? गौरवहम, गौरव श्यामोहम, श्याम वर्णोहम. मी काळा आहे, मी गोरा आहे. आता मी बाल, तरुण हे कळलं तुम्हाला. हे मी म्हणजे शरीराच्या रंगाला मी म्हणतो. याचा खरा रंग याच्या लक्षातच नाही. शरीराच्या रंगाला काय म्हणतो आता? मी काळा, मी गोरा. कोणी जर म्हणलं ते आलं डांबराचं पिंप तर राग येतो ना. बरं, गोरं जर आलं ते आलं घोरं घोरं होता तरी राग येतो. कशाला चिटकला तर हे शरीराच्या रंगाला. कधी रंगाला मी म्हणतो तर कधी शरीराला मी म्हणतो, कधी त्या जातीला मी म्हणतो. हलकट जातीचा आहे तिथं थांबू, त्याला राग येतो. राग येतो ना त्याला. कशामुळं? हलक्या जातीचा. मग तुम्ही हलक्या जातीचे का भारी जातीचे?
जातीचीच जातीचं. हा?